देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अनधिकृत बांधकामाविरोधात मुरबाड नगरपंचायतीसमोर उपोषण. मुरबाड शहरातील बागेश्वरी चौक परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात स्थानिक रहिवासी रोहन तेलवणे यांनी मुरबाड नगरपंचायतीसमोर उपोषण सुरू केलेलं आहे. संबंधित बांधकाम थांबवून ते तातडीने जमीनदोस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तेलवणे यांनी या संदर्भात नगरपंचायतीला निवेदन दिलेलं असून महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम अंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी विचारणा केली असता मुरबाड नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मनोज म्हसे यांनी सदर बांधकामाची चौकशी सुरू असून MRTP कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया राबवली जात आहे असं स्पष्ट केले. त्यामुळे आता या प्रकरणी प्रशासन कोणती ठोस कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. नगरपंचायतला वारंवार पत्र देऊनही वार्ड क्रमांक 15 येथील बागेश्वरी चौकमध्ये अनधिकृत बांधकाम चालू असून वारंवार तक्रार करून देखील नगरपंचायतचे कुठलेच अधिकारी या विषयावरती लक्ष देत नसून मग त्याच्यामुळं आम्ही आता उपोषणाला बसलो. काय बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी? तिथं घराचं अनधिकृत बांधकाम चालू आहे. या संदर्भात आपण तक्रारी अर्ज केलेले आहेत. तक्रारी 3-4 अर्ज करून झाल्यानंतरही त्यांनी अजूनपर्यंत कुठलीच प्रकारची कारवाई केली नाही. आता काय तुमचा पुढचा मुद्दा काय, भूमिका काय? एवढंच आहे का ते बांधकाम जे झालेलं अनधिकृत बांधकाम आहे ते निकर्षित करण्यात यावे, म्हणजे तोडून देण्यात यावे आणि त्याच्यानंतर MRTP अंतर्गत त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा. नगरपंचायतचा या ठिकाणी कोणी आलेलं आहे का? नगरपंचायतचे अधिकारी अजूनपर्यंत कोणी आले नाही. आल्यावरती आपल्याला कळवू. STV महाराष्ट्र, सचिन वागचौडे, मुरबाड.